अमरावती शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता व सार्वजनिक सुविधा यांवर गंभीर परिणाम होत असून ही समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यांच्या कडेला, फुटपाथवर तसेच मोकळ्या जागांमध्ये बेकायदेशीररित्या उभारलेली दुकाने, शेड व हातगाड्या शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या निर्देशनानुसार शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी जेसीबी व 3 ट्रक यांच्या सहाय्याने चित्रा चौक, इतवारा बाजार, टांगा पडाव, चांदणी चौक, नागपुरी गेट, जमील कॉलनी, वलगाव रोड, चौधरी चौक, मालवीय चौक तसेच रेल्वे स्टेशन चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत शहरातील रस्ते व फुटपाथ हे पूर्णपणे मोकळे होत नाहीत तोपर्यंत ही मोहीम अखंड सुरू राहणार आहे. ज्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणे केली आहेत त्यांनी ती त्वरित स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका प्रशासन त्यावर बुलडोझर चालवेल व संबंधितांवर कायदेशीर कारवाईही केली जाईल. येत्या काही दिवसात शहरातील मुख्य कापड बाजार व व्यापारी भागातील अतिक्रमणांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्यानेच ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ व वाहतुकीसाठी सुकर करण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबवली जाते. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.